गोपनीत घातली, गरा फिरवली आणि सपासप मारली. जितक्या वेगाने वरती गेले त्याच्या दुप्पट वेगाने खाली आले. म्हणाले, हुजूर, ऐसी जिंदगी में ना जंग देखी हमने. दगड कुठं मारताय. आणि जम म्हणाला होता की सकाळचा नाश्ता करून जातो आणि संध्याकाळी जेवणाला येताना किल्ला घेऊनच येतो. तो स्वतः किल्ल्याखाली रात्री जखमा शेकत बसला होता. याने दुसऱ्या दिवशी सभा बसवली. मग माझं कायम सांगणं असतं, गावकरी ज्याच्याकडे पैसा आहे त्याने गावाच्या कार्यासाठी मदत करावी, म्हणजे पोरांना पैसा द्यावा. ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं गावाच्या कार्यासाठी हातभार लावावा, म्हणजे मदत करावी. आणि ज्याच्याकडे दोन्ही पिन नाही त्या बेण्यानं गप बसावं. ते नाही बोलणार. मळवंडीत गौतमी चाली पाहिजे, त्याशिवाय आपण नाचतच नसतो. असाच एक होतं त्यांच्यात पण. त्यांच्यात म्हणजे शहाबुद्दीन खानाच्या दरबारात पण. तो म्हणाला, हुजूर ऐसा करते कैसा करते म्हणला. हा म्हणला, काल चालत चालत गेलो, दगडात डोक्याला लागली, आज सरपटत जाऊ. या बेण्याला ही कल्पना पटली. सरपटत हा निघाला. बघ वरती चल पुढं, बघ वरती चल पुढं. दगड मारली वरतून जातील. डोक्याला दगड लागायचा ताप नको. निम्म्यापर्यंत आला, मराठे शांत. याला वाटलं व्हेली वाटत नाही. रात्रभर दगड मारून मारून दमले असतील. पण जसा किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आला, मराठे उठून उभे राहिले. मराठ्यांनी दगडी शिया गोळा केल्या होत्या, त्या सुईसुई करत खाली सोडल्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपटत तळाचीच नेऊन ठेवलं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली. शेवटी औरंगजेबानं पत्र पाठवलं, शहाबुद्दीन खान, तुम्हारा एक दिन कितने सालों का होता है म्हणला. वापस आओ म्हणला, प्रमोशन. पण याची मस्ती काही जिरली नव्हती. यानं पुन्हा सभा बसवली. कौन लाएगा रामशेज किला. वरती आत केला फत्ते खानानं. फत्ते खान म्हणाला, मैं लाऊंगा. असं म्हणतोस. औरंगजेब म्हणाला, ए फत्ते खान, मुझे एक फतेह दे दे, एक फतेह दे दे. जिंदगी भर तेरा एहसान नहीं भूलूंगा, मुझे एक फतेह दे दे. एका किल्ल्यासाठी औरंगजेब कुत्र्यासारखा रडत होता. कुणामुळं? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळं. बोलणारे खूप आहेत, बोलायलाही खूप आहे, पण वेळेच्या आणि काळाच्या बंधनामुळे मला इथं थांबावं लागतंय. जाता जाता एकच बोलतो, शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. बघत नसतो आम्ही कधी कुणाची जहागीरदारी. बघत नसतो आम्ही कधी कुणाची जागीरदारी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की